मुंबईत प्रदूषण आणि उष्णता वाढतेय। ते कमी करण्यासाठी मुंबई महापालिका आणि सरकार प्रयत्न करत आहे। अशातच मुंबईत प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी तो जाळला जातोय, तेही कोस्टल रोडच्या एका बांधकामाच्या ठिकाणी। अशाने नक्की प्रदूषण कसं कमी होणार असा सवाल उपस्थित होतोय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। सध्या मुंबईमध्ये उष्णता वाढली आहे आणि प्रदूषण देखील वाढलं आहे। अशातच प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत। मात्र सकाळी आपण हे जे चित्र आहे ते कोस्टल रोडवर पाहत आहोत। जितकं प्लास्टिक आहे ते प्लास्टिक एका कंटेनरमध्ये भरलं गेलं आहे आणि ते जाळलं जात आहे। इथे जे कंटेनर ठेवून ज्याच्यामध्ये प्लास्टिक टाकून जाळलं जात आहे तो एक कन्स्ट्रक्शन साइट आहे, ज्याच्यावरती अजूनही बांधकाम सुरू आहे। एक रस्ता अजूनही बांधला जात आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये कचरा जाळणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कारण का एकीकडे जिथे प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी सरकार आणि मुंबई महानगरपालिका भर देत आहे, तिथेच हा सगळा जो प्लास्टिकचा कचरा आहे तो जाळून तेही एका कन्स्ट्रक्शन साइटवर अशाने प्रदूषण कसं कमी होईल हा एक सवाल इथे उपस्थित केला जात आहे। जी माहिती आपण इथे कामगारांकडून घेतली आहे त्या माहितीनुसार जो काही प्लास्टिकचा कचरा म्हणजे काही लोक इथे बॉटल्स फेकतात, त्या बॉटल्स ज्या गोणी असतात ज्यामध्ये सिमेंट घेऊन येतात, तो जो सगळा प्लास्टिकचा कचरा आहे तो समुद्रात फेकण्याऐवजी एकत्रित गोळा करून एका कंटेनरमध्ये जाळला गेला आहे, ज्याच्यामुळे आम्ही प्रदूषण आणि जो प्लास्टिकमुळे होणारा कचरा आहे तो कमी करतोय अशी माहिती यांनी दिली। परंतु हा सवाल इथे उपस्थित होतो की असा प्लास्टिकचा कचरा जाळून नेमकं प्रदूषण कसं कमी होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।